महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू आहे, तशी परिस्थिती महायुतीत नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे तिघेही चांगल्या पद्धतीने समन्वयाने काम करत आहेत। आगामी निवडणुकांसाठी कोणती जागा कोण लढवणार हे तिघे नेते बसून ठरवतील। पक्ष संघटनेत चांगले काम करतात आणि जो निवडून येऊ शकतो त्याला शिवसेनेकडून उमेदवारी दिली जाईल, अशी ग्वाही खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे। इस्लामपूर येथे राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते डॉक्टर एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली इस्लामपूर विधानसभा आढावा बैठक विजया सांस्कृतिक भवन येथे पार पडले। यावेळी ते बोलत होते। या बैठकीस खासदार राहुल शेवाळे, धैर्यशील माने, पूर्वेश सरनाईक यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी शिंदे म्हणाले, लाडकी बहीण योजनेची महाविकास आघाडीला धडकी भरली आहे। महिलांच्या प्रतिसादामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला ही आपल्या सर्वांसाठी दुर्दैवाची गोष्ट आहे। या प्रकरणी चौकशी सुरू असून यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावर राज्य शासनामार्फत कठोर कारवाई केली जाईल। विरोधकांकडे कोणताही मुद्दा राहिलेला नाही, त्यामुळे खालच्या स्तराला जाऊन राजकारण करत राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला। दरम्यान महाविकास आघाडीमधील काही जण मुख्यमंत्री पदासाठी अगोदर चेहरा घोषित करतात, नंतर निवडणुकीला सामोरं जाऊ असं म्हणत होते। त्यामुळे त्यांना महायुतीमध्ये जे स्थान होते ते आता महाविकास आघाडीत नाही, त्यांची बिकट परिस्थिती निर्माण झाली, असा टोला श्रीकांत शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता लगावलाय।